यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनशक्ती पार्टीचे जुबेर कुरेशी यांची निवड करण्यात आली। स्वीकृत नगरसेवकपदी गोपाल अग्रवाल आणि बाळासाहेब नाईक यांची निवड करण्यात आली। या निवडीबद्दल शहरातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। बाईट घ्यायची काय? डॉक्टर साहेब बाईट घ्यायची? बाइट भी घ्यायची? लावा का माइक लावायची? हाँ माइक लाओ ले लो। आज तारीख 16 मेरे ऊपर उपाध्यक्ष की जिम्मेदारी जनशक्ति पैनल ने दी गई है। मैं सभी हमारे मित्रों का शुक्रिया अदा करता हूँ और अध्यक्ष का भी शुक्रिया अदा करता हूँ। मुझ पर जो जवाबदारी दी इतनी कम उम्र में, मैं अल्लाह का शुक्र अदा करता हूँ और हमारे पार्टी के सभी लोगों का शुक्रिया अदा करता हूँ और गाँव की जनता का भी शुक्रिया अदा करता हूँ। गांव के विकास के लिए क्या काम करेंगे बताइए? गाँव का विकास के लिए जो भी काम रहेंगे तो हम विकास करेंगे। विकास के भरोसे ही नगरपालिकेच्या लढाईत उमरखेडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमी जागा जिंकून आल्या। त्यानंतर उमरखेड नगर परिषदेचे भाजपाचे गटनेते विजय हार्डपकर यांनी न्यूज मराठी 24/7 कडे प्रतिक्रिया दिली। उमरखेड शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन शाश्वत विकास कामे करणार, सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रखरपणे विरोधी पक्ष म्हणून काम करणार असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान भाजपच्या स्वीकृत नगरसेवकपदी ॲडव्होकेट विजय गुजरे यांची निवड करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। प्रगती पथावर आहेत तर गावामध्ये चर्चा आहे की बाबा नितीन भाऊ यांचा पॅनल म्हणजे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष न झाल्यामुळे काम पूर्ण होणार नाहीत अशी अफवा आहे। त्याबद्दल आपलं काय मत आहे? हे बघा डॉक्टर साहेब, हे फार अफवा आहे आणि आपलं गाव पहिलेच व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीनुसार चालते आणि विरोधक जरी आम्ही बसलो तरी आमचा कोणताही द्वेष नाही किंवा कोणती अशी सूडभावनेची हे नाही। आम्ही मायबाप जनतेचा कौल आम्ही मान्य केला आणि जे काम आम्ही हाती घेतलेलं आहे ते तुमच्या सर्वांच्या विकासासाठी घेतलेलं आहे। आम्ही कोणती लालच किंवा कोणत्या सत्तेसाठी खुर्चीसाठी आम्ही बिलकुलही ते हातामध्ये घेतलेलं नाही। जो आत्ता पुसद रोड चालू आहे तो बिलकुल कंप्लीट होणार आहे आणि तो आम्ही पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। आता काही त्यांच्या तांत्रिक अडचणी असतील, कोण्या वाहनाची काही सुविधा असेल, लोकांना असा गैरसमज झालेला होता की त्यांचे वाहन बाजूला गेले मग आता विकास होणार नाही, अशी कोणतीही भूमिका आमची राहणार नाही। आमचे जेवढे काही सन्माननीय नेते आहेत, मग नितीन भाऊ असतील, आमदार साहेब असतील, प्रकाश पाटील साहेब असतील, या सर्वांच्या नेते मंडळीच्या आशीर्वादाने आणि फंडिंग आमचं राज्यामध्ये सरकार आहे, आमचं केंद्रामध्ये सरकार आहे, यांच्या सर्वांच्या याच्यानुसार आम्ही उर्वरित पुसद रोड असेल किंवा अनुरत्न हॉटेलपासून तर बाहेरच्या पंपापर्यंत पटेल यांच्या पंपापर्यंत जो काही रोड मंजूर झालेला आहे त्याला सुद्धा लवकरच सुरुवात करणार आहे आणि जेवढे काही प्रलंबित कामे आहेत किंवा आमचं जे स्वप्न आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आम्ही पूर्णत्वाकडे नेलेला आहे त्याचं जर श्रेय जर कोणी घेत असेल तर त्याला जनतेने बरोबर कौल दिलेला आहे, ते मान्य आहे। पण तोच पुतळ्याचं पूर्णत्व श्रेय आमच्याकडे येते कारण तो पुतळा आणण्यापासून तो उभारण्यापर्यंत सर्व काही त्याच्या प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। आता योगायोगाने जनतेने जरी कौल दिला तर आम्ही विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना त्याचं नामकरण करण्याचं समजा आम्ही त्यांना जनतेच्या माध्यमातून हे करत आहे, पण त्याची जी आखणी आहे सर्व काही आहे त्याचं श्रेय मात्र आम्हालाच मिळायला पाहिजे आणि आमचंच आहे। सुद्धा आमचे सरकार असल्यामुळे जे फंडिंग आहे ते येणार, आम्ही आणखी फंडिंग आणू आणि उमरखेडचा विकास कसा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशा पद्धतीने त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे। पुन्हा आपण भेटूया नव्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार। खेड तालुक्यातील आदर्श गाव शिरोली इथं दिशा इंग्लिश मीडियम स्कूलचे 11वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटामाटात जाखमाता मंगल कार्यालयात संपन्न झालं। सर्व विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम करून सर्व पालक आणि मान्यवरांची मनं जिंकली। यावेळी शिवसेना खेड तालुका उपाध्यक्ष गणेश आरगडे, मनसे अध्यक्ष पुणे जिल्हा मंगेश सावंत, खेड पंचायत समिती सभापती ज्योती आरगडे, अनेक पालक, शिरोली गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्यामुळे पालकांनी मुख्याध्यापक आणि संस्थापक अध्यक्ष यांचे मनपूर्वक आभार मानले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दत्ता भगत यांनी। Today all we are gathered here to celebrate our 11th annual day
First of all, I, Monali Elvande, welcome you all for the great occasion of our Disha English Medium School. This is the day to show talents and charisma of our tiny stars. They are going to perform outstanding performance. And this is not been a practice of 1 or 2 days. This has been efforts taken by our teachers month ago. So I all request to watch the program till end. The Ardisha English Medium is not only the school, but it is the temple of knowledge. We all mold the tiny kids to the shining stars. Many of the festivals, celebrations, activities are celebrated here throughout the year. Many physical activities are taken. Sport day is also celebrated in our school. Our principal madam gives the perfect attention to the each and every student. Many of study-based activities are also taken here. The school is in a spacious area, fresh climate, good campus with playing area. So we all wish you a great success and achievement ahead. Thank you. पेण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पेण नगर परिषदेमध्ये 12 नगरसेवक भाजपचे आहेत, तर 5 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत, 3 नगरसेवक नगर विकास आघाडीचे, 1 नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाचा, 2 नगरसेवक आम्ही पेणकर आघाडीचे, तर 1 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे. सर्वसाधारण सभेत पीठासीन अधिकारी तसंच नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदासाठी निवृत्ती पाटील यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्यानं निवृत्ती पाटील यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष घोषित करण्यात आलं. तसंच यावेळी अजय क्षीरसागर आणि मितेश शहा या दोघांची स्वीकृत नगरसेवकपदी घोषणा करण्यात आली. निवृत्ती पटेल यांची पेण नगरपालिकेत नगरसेवक पदाची 4थी वेळ असून यावेळी त्यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानं निवृत्ती पाटील यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात नगरपालिकेत गर्दी करून त्यांना शुभेच्छा दिल्या. खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांच्या आशीर्वादानं उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झालोय. महायुतीच्या सहकार्यानं आणि राष्ट्रवादीच्या सहकार्यानं हा मान मला दिलेला आहे. जनतेच्या प्रेमापोटी हे पद मला मिळाले असं निवृत्ती पाटील यांनी सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. आज आमचे खासदार सुनील तटकरे साहेब, तसेच माननीय अनिकेत भाई, आदित्यताई, तसेच आमचे आमदार साहेब रविशेठ पाटील साहेब, तसेच खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी उपनगराध्यक्ष पदावर विराजमान झालो आहे. आणि त्याच्या सगळ्यांचा पदाधिकारी म्हणजे आपले महायुतीचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आज मला इथे जो मान मिळाला आहे उपनगराध्यक्ष पदाचा, त्याच्यामुळे मी सर्वांचा आभार मानतो. तसेच माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नगरसेवक यांचासुद्धा मी आभार मानतो. माझे सहकारी राष्ट्रवादी पक्षाचे जे सहकारी आहेत त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसेच आमचे मला ज्याही पूर्णपणे सपोर्ट केला आहे आमचे नगराध्यक्ष मॅडम, तसेच गटनेते आणि आमचे ललित शेठ यांचा मी सुद्धा मनापासून आभार मानतो. पेण तालुक्यातील वाशी वडखळ विभागातील 13 ग्रामपंचायती हद्दीतील 70,000 लोकवस्तीला येत्या आठवड्याभरात आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा होणार असल्याचं पत्र संबंधित सरपंच प्रशासकांना जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयानं पाठवले. त्यामुळे संतप्त झालेल्या माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाणी टंचाई समस्येवर उपाययोजना न केल्यामुळे जनतेला तीव्र पाणी टंचाई समस्येला सामोरं जावं लागणार असल्यानं या समस्येवर आता जनतेनं उठाव करून आगामी निवडणुकीत हा मुद्दा लोकप्रतिनिधींसमोर ठेवून त्यांना गावबंदी करावी असं खारेपाटातील जनतेला आवाहन केलंय. ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पाणी टंचाई समस्येची पोलखोल केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. त्यात सांगायचं कारण एकच आहे की काल 15 तारखेला ग्रामीण पाणी पुरवठ्यावाल्यांनी नोटीस काढली प्रत्येक ग्रामपंचायतला आणि त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की तुम्हाला आठवड्यातून एकच वेळ पाणी मिळेल, तो पण सकाळी 6 ते सकाळी 3. लक्षात घ्या की प्रत्येक निवडणुका आल्या की यांच्या नोटिसा येतात आणि आमच्या जनतेला वेटीस दिली जाते. पुन्हा तो पाणी देत असताना त्यांनी सबब काय सांगितलेले आहे की शापाडा पाणी संपलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला
त्याचं नियोजन करणं आहे. आता नियोजन करत असताना डिसेंबरपर्यंत पाणी पडत होता आणि असं काय घडलं की जानेवारीपासूनच पाणी संपला. पण अजून आपल्याला 5 महिने जायचे आहेत. कारण मे जूनच्या शेवटच्या 7-8 तारखेला 15 तारखेला पाऊस पडतोय. याचा अर्थ आपल्याला 5 ते 6 महिने अजून लोकांना पाण्यापासून वणवण करायला लागेल. जर आता जानेवारीलाच ही वणवण करायला लागली तर पुढं काय होईल याच्यासाठी सर्व जनतेला कळकळीची विनंती करतो की या पाण्या प्रश्नासाठी आपल्याला ज्वलंत असा लढा द्यावा लागेल. कारण भारतीय जनता पक्षाचे इथे खासदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आहेत आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा पण जिल्हा परिषद सदस्य होता. त्याच्यामुळं आपल्याला इथे योग्य नेतृत्व देऊन या समाजासाठी पाणी प्रश्नासाठी ज्वलंत लढा लढावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये लढा लढवल्याशिवाय पाणी मिळणार नाही. पण दुःखाची बाब एकच आहे, जरी तो पाणी आम्हाला तुम्ही आठवड्यातून एक वेळ देतात तो पण आम्हाला कुठला पाणी देता? मृत पाणी. मृत पाणी म्हणजे काय की गढूळ पाणी तुम्हाला मिळणार. म्हणजे यांचं एक कलमी कार्यक्रम आहे की इथली जनता मारायला पाहिजे आणि ह्या मेलेली जनतेवर आम्ही राज्य करायला पाहिजे. एवढं त्यांचं एक कलमी कार्यक्रम आहे. लाखादूर येथील टेलर व्यावसायिक 52 वर्षीय प्रदीप दयाराम कुडेगावे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार लाखादूर प्लॉट येथील टेलर व्यावसायिक प्रदीप कुडेगावे हे 16 जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होते. रात्री त्यांच्या पत्नीनं आणि कुटुंबातील लोकांनी शोधाशोध केली असता कुठेही ते आढळून आले नाहीत. सकाळी त्यांची गाडी अंतरगावजवळ लाखादूर साकोली रोडवर आढळून आली. त्यामुळे शोधाशोध केली असता बबन रंगारी यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर मोबाईल, चष्मा आणि चप्पल काढून ठेवलेले दिसले. त्यामुळे विहिरीत शव असल्याची खात्री झाली. याची माहिती लाखादूर पोलिसांना देण्यात आली. लाखादूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन विहिरीतील मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्या पश्चात 2 मुलं आणि 1 पत्नी असा परिवार आहे. या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पुढील तपास लाखादूर पोलीस करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. भूमी अभिलेख अधिकारी अनिल पांडुरंग बाविस्कर यांना त्यांच्या 28व्या वर्षीच्या शासकीय सेवेच्या सेवापूर्ती सोहळ्यावेळी जिल्ह्यातील तसंच पेण तालुक्यातील मान्यवर अधिकारी वर्ग यांनी निस्वार्थ केलेल्या सेवेबद्दल भेटून शुभेच्छा दिल्या. अनिल बाविस्कर यांनी धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये शासकीय सेवा पूर्ण केली. या ठिकाणी सेवा करत असताना त्यांच्या परिवारातूनही त्यांना खूप सहयोग मिळालाय. विशेषतः पत्नी संगीता अनिल बाविस्कर यांनी मुलांचं शिक्षण आणि परिवाराकडे लक्ष दिले असं बाविस्कर यांनी सांगितलं. अशीच सेवा करत असताना कुणाचं मन दुखावलं गेलं असल्यास त्यांनी क्षमा मागितली आहे. या प्रसंगी उपस्थित भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे बाविस्कर यांच्याबद्दल आपला अनुभव सांगताना भावुक झाले होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. बालगंगेच्या मोजणीचा विषय आहे आणि पवार साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे विषय मांडला की ते तसं रिटायर म्हणजे जेव्हा निवृत्ती घेत आहे आणि माणूस आम्हाला काय मोजणीसाठी माणूस लागेल. त्यावेळेस विषय खरंच मला धक्का बसला. काय केलं हे बाविस्कर साहेबांनी आणि त्यांनी नेमका लगेच म्हणजे कार्यक्रमाचा फोटो पण पाठवला, म्हणजे पत्रिका पण पाठवली. त्या पाठीमागचा हेतू पण आपण चांगला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही 1 महिन्याभरापूर्वी बसलो होतो ऑफिसमध्ये त्यावेळेस बोलताना ती म्हणत होती की मोजणीची 400-450 प्रकरण आहेत, फक्त 2 कर्मचारी, काम कसं करायचं, वरून फोन येतो तासाभरात माहिती आहे, काय करायचं, हा फार त्रास आहे. त्यामुळं निवृत्ती घेतलेली बरी. आता जर बरेच म्हणजे अधिकारी बोलून गेले की बाबा आम्ही सुद्धा तो विचार करतो असो, पण त्यांचा जो स्मित स्वभाव होता तो अतिशय म्हणजे ऑफिसमध्ये आले की मला फार बरं वाटायचं. पेनमध्ये काम करत असताना आता मी 2 वर्ष आहे आम्ही सोबत. पेनमध्ये अक्षरशः त्यांची जनमानसात प्रतिमा खूप चांगली आहे. फार सुंदर काम त्यांनी केलं आहे. असे हे निवृत्त होत आहे. त्यांना मी त्यांच्या 2 मुलं पण चांगली वेल सेटल झाले. ते आई वडिलांच्या सोबत त्यांचं म्हणजे आई वडिलांच्या समोर त्यांचा म्हणजे सेवानिवृत्तीचा हे होते, सत्कार होते, फार मोठी हे आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांची सेवा करण्याची सुद्धा सेवा हे लागणार आहे. मी त्याच्या कुटुंबाला
शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. उमरखेडमधील सुकळी इथल्या ज्ञानप्रकाश विद्यालयात शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्यात व्यवहार कसा करावा या उद्देशानं आनंद मेळावा साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपापल्या घरून बनवून आणलेले वेगवेगळे पदार्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांना विकून त्यातून पैसे कसे कमवता येतील याबाबतची माहिती व्हावी यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार करण्याचं धाडस निर्माण व्हावं यासाठी विद्यालयात या आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी. खाऊन दाखवा ना. चिल्लर ना चिल्लर. हो. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडच्या मोदी मैदान इथं 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी हिंदी दी चादर या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनामार्फत काटेकोर नियोजन करण्यात आलंय अशी माहिती नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी. सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. आपल्याला माहिती आहे की गुरु तेग बहादूरजी साहेब यांच्या शहादतला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासन हिंद की चादर गुरु तेग बहादूर हा कार्यक्रम फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये नांदेडमध्ये आयोजित करत आहे. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची पूर्ण तयारी जोरात सुरू आहे. जवळजवळ 52 एकरच्या परिसरावर हा मंडप उभारला जातो आहे. त्यामध्ये 8 लंगर, AV फिल्मसाठी वेगळं एक्झिबिशन सेंटर, 350 स्टॉल, आरोग्य शिबिरं अशी जय्यत तयारी आपली चालू आहे. यासाठी पार्किंग, बाकी लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या सोयी आपण उपलब्ध करून देतो आहे. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझी सर्व नांदेडकरांनाही आव्हान आहे, विनंती आहे की आपण मोठ्या स्वरूपात या कार्यक्रमाला आपली उपस्थिती नोंदवावी. कारण गुरुद्वाराची संपूर्ण प्रतिकृती अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात आपण या ठिकाणी साकार करतो आहे. सर्व भाविकांनी, सर्व समाजाने या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावं. त्याचसोबत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याकडं 8 ते 10 लाख भाविक येणारे. माननीय गृहमंत्री भारत सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगीजी, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी, असे अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री तसेच धर्मक्षेत्रातील संत या कार्यक्रमाला त्यांची हजेरी लावणार आहेत. तर आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि जे भाविक येणारे त्यांना वेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी जे इच्छुक असतील संघटना, NGOज, त्यांनी पण जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यांना निश्चितपणे आम्ही स्टॉल उपलब्ध करून देऊ, जेणेकरून या सगळ्या कार्यक्रमाला त्यांचाही हातभार लागेल आणि त्यांच्या सद्भावना जोडल्या जातील. परत एकदा मी सर्वांना आवाहन करतो, आपण या कार्यक्रमाचं जो की 24 आणि 25 जानेवारीला होऊ घातलेला आहे याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. उद्धव ठाकरेंनी विकास न करता सत्ता ही विरोधकांची घरं तोडण्यासाठी वापरले असा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केलाय. निवडणुकीच्या प्रचाराआधीपासूनच नितेश राणे म्हणत होते, आय लव्ह महादेव आणि श्रीरामाचाच महापौर बसेल. जय श्रीराम म्हणत आम्ही महापौर बसवू असं त्यांनी यावेळी सांगितलंय. मुंबईमधला हिंदू एकजूट झालेला आहे, एकत्र आलेला आहे. आता हे जे काय यांची संख्या आहे ना ती कमी कशी करायची. तर शेवटी आम्ही काय बोललेलो, बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईमध्ये कमी करायसाठी आम्हाला सत्ता द्या. आता 5 वर्ष आमच्या देवभाऊच्या नेतृत्वात त्या गोष्टी करू. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.